नमस्कार आईनो. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत आहात ना? तर आज आपण इथे त्याच संदर्भात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. डायपर फ्री टाईम. तुम्ही किंवा आपण सगळेच बाळाला दिवसभर डायपर घालतो, पण त्यातील काही वेळासाठी बाळाला डायपर फ्री टाईम देणं गरजेचं आहे का? फक्त रॅश येईल यासाठीच नाही, तर त्या बाबतीत अजूनही खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यासाठी आपण डायपर फ्री टाईम देणं गरजेचं आहे. त्याच सर्व विषयांवर आज आपण इथे चर्चा करणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या संदर्भात. पहिली गोष्ट म्हणजे बाळाची त्वचा ही अतिशय नाजूक असते आणि दिवसभर आपण डायपर घातल्यामुळे बाळाला त्या ठिकाणी घाम येतो, त्या ठिकाणी ओलावा साठून राहतो, फंगल इन्फेक्शनची भीती राहते आणि सगळ्यात कॉमन म्हणजे रॅश येण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला डायपर फ्री टाईम देणे गरजेचे आहे, जेणेकरून बाळाच्या त्वचेचं रक्षण होईल, त्वचा चांगली राहील आणि त्वचा सुकण्यासाठी, तिथे ओलावा कमी होण्यासाठी टाईम भेटेल नॅचरली. दुसरी गोष्ट म्हणजे रॅशेस टाळण्यासाठी. तर आपण सगळेजण काय करतो की रॅशेस झाल्याच्या नंतर आपण त्यावर क्रीम लावतो किंवा वेगवेगळे औषधं ट्राय करतो. तर त्यापेक्षा आपण नैसर्गिकरित्याच आधीच डायपर फ्री टाईम दिला तर रॅशेस होणारच नाही. आणि सोपं काय आहे तर डायपर फ्री टाईम देणं, जेणेकरून बाळालाही त्रास होणार नाही. रॅशेस झाल्यानंतर क्रीम लावण्यापेक्षा तर हेच आपल्याला जास्त सोपं आहे की नैसर्गिकरित्या रॅशेस होऊच न देणं. मग त्यासाठी आपण दिवसातून 2-3 वेळा 10-20 मिनिटे डायपर फ्री टाईम देणे गरजेचे आहे, जेणेकरून रॅशेस होणारच नाहीत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेन्सरी डेव्हलपमेंट. तर बाळाच्या त्वचेचा संपर्क जेव्हा इतर गोष्टींशी होतो, तेव्हा त्याची सेन्सरी डेव्हलपमेंट ही चांगली होत असते. मग आपण दिवसातून काही वेळ जर त्याला डायपर फ्री टाईम दिला, तर त्याच्या त्वचेचा स्पर्श हा कपड्यांसोबत, जमिनीसोबत आणि हवेसोबत देखील होईल. त्यामुळे मग त्याची सेन्सरी डेव्हलपमेंट व्हायला नॅचरली मदत होईल आणि त्याची सेन्सरी डेव्हलपमेंटमध्ये बाधा राहणार नाही. जर आपण डायपर फ्री टाईम दिला नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडथळा हा नेहमीच होत राहील. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हालचालींमध्ये स्वतंत्रता मिळते बाळाला. डायपर घातल्यामुळे त्याच्या हालचालींवर मर्यादा येते. डायपरचा काही भाग जाडसर असल्यामुळे त्याला नीट हालचाल करता येत नाही, पाय हलवता येत नाही, किक मारता येत नाही किंवा नीट रांगता येत नाही. मग जेव्हा आपण डायपर घातलेला नसेल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची स्वातंत्र्य त्याला मिळून जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी करत करत त्याची डेव्हलपमेंटमध्ये त्याला मदत होईल. तो रांगायला किंवा पाय हलवायला जास्त फास्ट शिकेल किंवा ते सगळं त्याला करता येईल. मग त्याची डेव्हलपमेंट चांगल्या रीतीने होईल. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉटी ट्रेनिंगसाठी. बाळ थोडं मोठं झालेलं असेल, 6 मंथ प्लसचं जरी असेल, तरी त्याला ओलसरपणा ह्याची जाणीव होऊ लागलेली असते. मग आपण त्याला थोड्या वेळासाठी डायपर फ्री टाईम दिला, तर भविष्यात त्याला पॉटी ट्रेनिंग देण्यासाठी मदत होईल. त्याला ओलसरपणाची जाणीव होऊ लागेल आणि ते त्याला पुढे शिकण्यासाठी मदत करेल नक्कीच. मग बाळाला डायपर फ्री टाईम देताना काय काळजी घ्यावी, तर बाळाच्या खाली एखादी वॉटरप्रूफ शीट ठेवा. बाळाला त्यावेळी एकटं सोडू नका. रूमचं वातावरण हे उबदार ठेवा आणि रोज एक ठराविक टाईम निवडा. जेवणानंतर लगेचचा टाईम निवडू नका. मग हा डायपर फ्री टाईम किती वेळाचा असावा, तर नवजात बाळासाठी तुम्ही 10 ते 15 मिनिट आणि दिवसातून 2-3 वेळा पुरेसा आहे. 3 ते 6 महिन्याच्या बाळासाठी तुम्ही 20-25 मिनिट असंही देऊ शकता, पण दिवसातून 2 ते 3 वेळा हा टाईम देणं गरजेचं आहे. तर आईनो, या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि हा तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तर आपल्या आजूबाजूला जी काही लहान बाळे असतील त्यांच्या आईलाही ही माहिती नक्की सांगा, शेअर करा, म्हणजे त्यांनाही या सगळ्या माहितीचा उपयोग होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी पॅरेंटिंग.